केस पण लावलेली आहेत त्यांनी गणपती बाप्पाला, एकदम आहे ना। तुम्ही बघू शकता अशी खूप सुंदर मूर्ती बघायला मिळते, वस्त्र घातलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। पण तुम्ही मूर्तीचा लुक बघू शकता, ही बघा ही व्हाईट वाली मूर्ती पण, ही पण खूप सुंदर मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते। 2 फुटामध्ये या सगळ्या मूर्ती आपण बघतोय। पिंक कलरचा असं धोत्यांचा आहे, तुम्ही स्किन कलर पण बघू शकता, स्किन टोन कलर पण आहे ना, किती आहे ना तुम्हाला डायमंड वर्क केलेलं दिसणार नाही, तरी पण गणपतीची मूर्तीच आहे ना, तुम्ही धोत्राचा कलर बघू शकता, खूप युनिक कलर चित्र घातलेले आपल्याला बघायला मिळतात। ची फेटा घातलेली गणपती मूर्ती किती सुंदर, ही पण एक मूर्ती आहे ना खूप। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना लालबागला आलेलो आहे, आणि इकडे लालबागला आहे ना गणसंकुल असं गणपती कारखाना इकडे आहे, आणि इकडे आहे ना आपल्याला जवळजवळ 8 गणपतीचे वेगवेगळे स्टॉल बघायला मिळणार आहेत। मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध असं इकडे गणसंकुल म्हणून गणपती कारखाना आहे। तर इकडे आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या गणेश मूर्ती इकडे बघायला मिळतात। खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळणार। तर बघा हा इकडे गेट आहे हा गणसंकुलचा। आपण आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना मस्त असा मोठा आपल्याला इकडे बोर्ड बघायला मिळतो, गणसंकुल हे ना। आपण इथे पहिला अमर आर्ट्स असा स्टॉल बघतोय, तुम्ही यांच्याकडे गणपती मूर्त्या बघू शकता, किती सुंदर सुंदर गणेश मूर्ती बघायला मिळत आहेत आपल्याला। तर आहे ना इथे आता आपण आहेत ना अमर आर्ट्स मध्ये आलेलो, आणि तुम्ही यांच्या मूर्ती बघू शकता। इकडे आहेत ना 2500 रुपीज पासून आहेत ना गणपती मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळतात। ते ना यांच्याकडे 25,000 पर्यंत रेंज आहे, आणि खूप सुंदर सुंदर गणपती मूर्ती आपण तुम्ही बघू शकता। ही पण खूप सुंदर मूर्ती आहे। हे बघा लहान साईज पासून आहेत ना, तुम्ही बघू शकता लहान साईज मध्ये पण आहेत ना खूप साऱ्या मूर्त्या इकडे अवेलेबल आहेत। ही बघा ही मूर्ती जी तुम्ही बघतायत ना, पूर्णपणे तिला ना असं डायमंडचं वर्क केलेलं आपल्याला बघायला मिळतंय। खूप सुंदर मूर्ती आहे, बासरीवरती बसलेली, आणि त्याच्यात खाली नंदी बैल पण आहे, आणि मोरावरती पण आहे। तुम्ही बघू शकता अशी खूप सुंदर मूर्ती बघायला मिळते। आणि ह्या ज्या गणपतींचं तुम्ही कलेक्शन बघतायत ना, तुम्ही मूर्ती ही सेम मूर्ती आहे ना तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळेल, पण ह्यांच्याकडे जी ही कलाकृती केलेली आहे ना त्याच्यावरती तुम्ही गणपतीला बघू शकता। ह्या गणपतीला आहे ना इथे मस्त असं धोतर घातलेलं आहे, आणि पूर्ण वस्त्र गणपतीला घातलेले आपल्याला इकडे बघायला मिळतात। आणि याच्यावरती डायमंडचं वर्क पण तुम्ही बघू शकता, असं वर्क आहेत ना रेअरली बघायला भेटतात खूप। आता ह्या गणपती बाप्पाला बघू शकता तुम्ही, इकडे केस पण लावलेली आहेत त्यांनी गणपती बाप्पाला, एकदम आहे ना गणपती बाप्पा आपल्या समोर असल्याचा भास होईल। हे बघा अशा फेटा घातलेले पण गणपती तुम्ही बघू शकता, खूप सुंदर मूर्त्या आहेत। म्हणजे मूर्ती तुम्हाला आहे ना बघता क्षणी इकडे आवडण्यासारख्या इकडे मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात। लोक आहेत ना इकडे फक्त मूर्ती बघण्यासाठी खास पण येतात, आणि खरेदी करण्यासाठी पण खूप लोक येतात। हा तुम्ही बघू शकता चिंतामणीचा पूर्ण आहे ना लुक दिलेला आहे, खूप सुंदर मूर्ती बघायला मिळते आपल्याला। त्यानंतर आहे ना आता आपण आलेलो आहे श्री गणेश आर्ट्स, आणि यांच्याकडे ना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या व शाडू मातीच्या अशा दोन्ही मूर्ती इकडे बघायला मिळतात। तुम्ही त्यांचा डिस्प्लेच बघू शकता, किती सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळतात डिस्प्लेला लावलेल्या। आणि इकडे तुम्ही बघतायत ना हे ना 7,500 रुपये या गणपती बाप्पाची प्राइस आपल्याला इकडे बघायला मिळतो। हा पण 7,500 आहे, हा पण 7,500 आहे, आणि हा पण 7,500 रुपये प्राइस आहे। आणि किती फूट आहे? 2 फूट। हे बघा 2 फुटामध्ये ना ही 7,500 रुपयाची रेंज आहे। त्यानंतर हे पण इकडे हे जे दोन्ही पण गणपती आहेत ना 7,500 रुपये, आणि याला पूर्ण आहे ना धोतर घातलेलं, त्यानंतर असं डायमंड वर्क केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। खूप सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत या, तुम्ही बघू शकता इकडे आहेत ना खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा बघायला मिळत आहेत। हा बघा हे पण आहेत ना पूर्णपणे आहेत ना डायमंड वर्क केलेलं याच्यावरती आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर आहे ना इकडे आता आपण आहे ना सार्थक आर्ट्सला आलेलो आहे, आणि ह्यांच्याकडे तुम्ही गणपती बाप्पांची आहे ना फिनिशिंग बघू शकता। हा बघा खूप सुंदर असा स्वामींची मूर्ती अशी इकडे ठेवलेली आहे गणपती बाप्पांची, पण त्याची तुम्ही फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर फिनिशिंग केलेली आहे या मूर्तीला। आणि यांच्याकडे आहेत ना खूप सुंदर सुंदर असं मूर्त्यांचं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतंय। हे बघा हा पण आहे ना एक वासुदेवाचा लुक केलेली गणेश मूर्ती इकडे बघायला मिळते, खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत। त्यानंतर या मोठ्या साईज मध्ये ना 3 फुटामध्ये पण इकडे गणपती मूर्त्या अवेलेबल आहेत। इकडे ना सार्थक आर्ट्स मध्ये आहेत ना तुम्ही बघतायत ना जेवढ्या पण मूर्तींची आहे ना, तुम्ही प्रत्येक मूर्तीची फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर फिनिशिंग आपल्याला इकडे मूर्त्यांची बघायला मिळते। आणि खूप सुंदर सुंदर तुम्ही हे सेक्शन बघतायत ना, इथे पूर्ण गणपतीला असे वस्त्र घातलेले आपल्याला बघायला मिळत आहेत, पण तुम्ही मूर्तीचा लुक बघू शकता,
ही बघा, ही व्हाईट वाली मूर्ती पण, ही पण खूप सुंदर मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. 2 फुटामध्ये या सगळ्या मूर्ती आपण बघतोय. पिंक कलरचं असं धोतर आणि हे घातलेलं आहे. खूप सुंदर मूर्ती आहेत. म्हणजे तुम्हाला इकडे ना कोणती ना कोणती मूर्ती आवडणारच ही गॅरंटी आहे. त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना वेळे ब्रदर्स स्टुडिओ मध्ये आलेलो आहे आणि इकडे बघूया आपण आपल्याला कोणते कोणते गणपती मूर्ती बघायला मिळतात. हे बघा, यांच्या पण गणपतीची आहे ना तुम्ही फिनिशिंग बघू शकता. खूप सुंदर फिनिशिंग आहे गणपती बाप्पाला. आणि इथे सगळ्याच मूर्ती आवडण्यासारख्या. ही बघा, ही पण एक तुम्ही बघू शकता कमळावरती बसलेली गणपती मूर्ती किती सुंदर आहे. हे बघा, अशी सिंहासनावरती बसलेली ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्या मूर्तीवरती आहे ना तुम्हाला जास्ती वर्क वगैरे असं केलेलं बघायला नाही मिळणार, तरी पण गणपतीचा लुक आहे ना खूप सुंदर उठून दिसणारी अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. हे बघा, हा लालबागचा राजा आहे ना, याच्यावरती तुम्हाला कोणताच आहे ना डायमंड वगैरे कोणाकोणाला असं आवडत नाही डायमंड वर्क वगैरे वाली मूर्ती. त्यांच्यासाठी आहे ना ही किती सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता. विदाऊट डायमंड वर्क मध्ये आहे ना या पेंटला जेवढी शाईन आहे ना, तो गणपती बाप्पा आहे ना खूप उठून दिसतो. हे बघा, ह्या ज्या मूर्त्या बघतायत ना, एका पण मूर्तीला आहे ना तुम्हाला डायमंड वर्क केलेलं दिसणार नाही, तरी पण गणपतीची मूर्ती किती सुंदर उठून दिसते. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि ह्याच्याच अपोजिटला आहे ना ह्यांचा दुसरा स्टॉल पण इकडे आपल्याला बघायला मिळतो. इथे पण आहेत ना खूप सुंदर सुंदर म्हणजे त्याच प्रकारच्या मूर्त्या इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. बघू शकता तुम्ही इथे पण. आणि इकडे पण आहे ना तुम्ही बघताय ना, बघा कमळावरती बसलेला आहे. त्यानंतर इकडे काही मूर्तींना आहे ना पेंट होणं बाकी आहे, पण या मूर्त्यांचा आहे ना तुम्ही स्किन कलर पण बघू शकता. स्किन टोन कलर पण आहे ना किती नॅचरल एकदम दिलेला इकडे आपल्याला बघायला मिळतोय. इथे ना गणपतीला जास्ती वर्क वगैरे असं केलेलं नाही आहे. अशा सिंपल आणि सोबर मूर्त्या आहेत, पण त्या खूप उठून दिसणाऱ्या मूर्त्या आपल्या इथे बघायला मिळत आहेत. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. त्यानंतर इकडे तुम्ही बघतायत ना, हा प्रारंभ कला मंदिराचा इकडे चित्रशाळा बघायला मिळते. इथे बघूया आपण आतमध्ये आपल्याला कोणते कोणते गणपती बघायला मिळतात. हा तुम्ही पेशवा बैठक तर बघितलाच आहे, तसंच आहे ना इथे तुम्ही हा बघा लालबागचा राजा पण इकडे आपल्याला बघायला मिळतोय. आणि हा पण मूर्तीचा आहे ना तुम्ही धोत्राचा कलर बघू शकता. खूप युनिक कलर त्यांनी दिलेला आहे आणि खूप सुंदर मूर्ती उठून दिसते ही पण. आणि अशाच आहे ना यांच्याकडे तुम्ही बघतायत ना, या छोट्या साईजच्या पण मूर्त्या यांच्याकडे सगळ्या अवेलेबल आहेत. हे बघा, लहान साईज पासून आहे ना हे 1 फूट 2 फुटाच्या अशा सगळ्या मूर्त्या इथे यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे पण आहे ना मिनिमल असं वर्क केलेलं बघायला मिळतं मूर्त्यांमध्ये. जास्ती काय म्हणजे हेवी लुक असा मूर्तीचा आपल्याला इकडे रेअरली बघायला मिळतोय. हे बघा, हा आहे ना युनिक कलर आहे एकदम, हा धोतरचा दिलेला आहे ना. खूप सुंदर गणपती बाप्पा वाटताय त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना श्रेया आर्ट्समध्ये आलेलो आहे आणि ह्यांची खासियत म्हणजे ना तुम्ही गणपती बाप्पा सजवलेले बघू शकतात. जे गणपतीला वस्त्र वगैरे घातले जातात ना, त्यांची यांची खासियत आहे त्यामध्ये. खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पाला इकडे वस्त्र घातलेले आपल्याला बघायला मिळतात. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आपण. हे बघा, आतमध्ये आल्याच्या नंतर पण आहेत ना किती सुंदर सुंदर मूर्त्या इथे आपल्याला बघायला मिळतात. बघू शकता, ही पण आहे ना अशी फेटा घातलेली गणपती मूर्ती. किती सुंदर मूर्ती त्यांनी कलर कॉम्बिनेशन पण जे केलेलं आहे ना, खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. बघा, एक व्हाईट पिंक मध्ये खूप सुंदर खूप सुंदर. हे बघा, ही पण एक मूर्ती आहे ना खूप सुंदर आहे. पूर्णपणे असा धोतरापासून आहे ना फेट्यापर्यंतचा गणपतीचा लुक आहे ना एकदम मस्तच दिसतोय. हा बघा, आपण खूप सुंदर मूर्ती आहे. ह्यांच्याकडे आहेत ना तुम्हाला सगळ्यात ना अशाच टाईपच्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत. खूप सुंदर सुंदर म्हणजे ह्यांची खासियत तुम्ही बघू शकता. हे बघा, किती मस्त धोतर घातलेलं आहे गणपती बाप्पाला. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत.